नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आपण आज जो सत्य अनुभव ऐकणार आहोत त्याचे नाव आहे काळी जादू. हा अनुभव बदलापूर येथून आला असून सदरील घटना तिथेच घडली आहे आणि हा अनुभव ज्या आजीने आपल्याला सांगितला आहे त्या स्वतः या अनुभवाचा भाग आहेत. बदलापूर येथे राहणारे मंगेश विठ्ठल माने हे मजुरीचं काम करायचे. सोबत त्यांची वडिलोपार्जित शेती होती. मंगेशरावांच्या कुटुंबात बायको सुमिता या गृहिणी होत्या. सुमिताबाईंना अद्याप तरी मूलबाळ नव्हते. लग्न होऊन 10 वर्ष उलटली, परंतु त्या जोडप्याला अपत्यप्राप्ती नव्हती. एके दिवशी रात्री मंगेशराव आणि सुमिताबाई दोघेही हॉलमध्ये जेवायला बसले असताना सुमिताबाईंनी विषय काढला. अहो, बाजूच्या मंदा मावशींच्या ओळखीत एक भगत आहे. मंदा मावशी सांगत होती, तो भगत म्हणे चमत्कार करतो. भक्तांची जी काही इच्छा असेल ती तो पूर्ण करतो. आपण एक काम करूयात का? आपण पण त्या भक्ताकडे जाऊन आपल्याला पोर होऊ दे असं सांगूयात का? सुमिताबाईंच्या वाक्यावर मंगेश जरा रागातच म्हणाले, सुमे, अगं हे भक्त्या बिकत्याच्या नादी लागू नको. ही माणसं जादूटोणा करतात, करणी चेटूक करतात. आपण देवाचारी माणसं, वामपंथी नाही. आणि तुला किती वेळा सांगितलंय ग त्या मंदा मावशीकडे बसायला जाऊ नको म्हणून. ती मेली म्हातारी चेटूक करते. तिचं अख्खं खानदान खाऊन बसली आहे ती. वापस जर तू त्या म्हातारीच्या घरी मला बसलेली दिसलीस तर तुझं तंगड तोडून हातात देईन. मंगेशच्या वाक्यावर सुमिताबाईंनी तो विषय तिथेच थांबवला. परंतु मनात मात्र विचारचक्र सुरू होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मंगेश नाक्यावर कामधंद्यासाठी निघून गेले. आता ते थेट संध्याकाळी घरी येणार होते. सुमिताबाईंच्या लग्नाला 10 वर्ष होऊन गेली. अद्याप त्यांची कूस उगवली नव्हती. गावातल्या बायका सुमिताबाईंच्या पाठीमागे त्यांना नावं ठेवायच्या, काहीबाही बोलायच्या. कोणत्याही शुभ कार्यात त्यांना सामील करून घेत नसायच्या. बायकांचं हे बोलणं वागणं सुमिताबाईंच्या जिव्हारी लागायचं. सुमिताबाईंना वंध्यत्वाच्या जाळ्यातून मुक्त व्हायचं होतं. या जगाला त्या बायकांना दाखवून द्यायचं होतं आपणही आई होऊ शकतो. त्यासाठी त्या हवं ते करायला तयार होत्या. दुपारचा 1 वाजला. तशा घराला कडी घालून सुमिताबाई मंदा मावशीच्या घरी जायला निघाल्या. ही मंदा मावशी म्हणजे महापाताळयंत्री बाई. दुसऱ्याच्या सुखावर जळून रंगाने काळीकुट्ट झालेली, खप्पड चेहरा, डोळ्यांच्या दोन्हीही जिवण्या अगदी लहानसर होत्या. इतक्या की बुबळातील डोळेच दिसत नसे. गावातील लोक म्हणायची, मंदा मावशी चेटकीन आहे, करणी करते. स्वतःच्या दारुड्या नवऱ्याच्या जाचाला कंटाळून तिने त्याला मारून टाकलं होतं. त्यासहित स्वतःच्या एकुलत्या एक मुलाचाही झोपेतच डोक्यात वरवंटा घालून जीव घेतला होता. हा होता मंदा मावशीचा थोडक्यात भूतकाळ. तर अशी ही महापापी बाई सुमिताबाईचं भलं कसं पाहू शकते? पण सुमिताबाईंची अक्कल आई होण्याच्या नादात विहिरीत पडली.
सुमिताबाई मंदामावशीच्या घरी आल्या. मंदामावशीने सुमिताबाईंना, मंगेश कुठे आहे ग? तो नाही आला का? असं विचारलं. त्यावर सुमिताबाईंनी मंदामावशीला काल झालेलं त्यांचं बोलणं सांगितलं. बरं, ठीक आहे, आपण दोघीच जाऊ, चल. पण जेव्हा तुला पोर होईल ना, तेव्हा सांग त्याला, मग बघ कसा माझ्या पाया पडायला येईल. मंदामावशी चेटकिनीसारखं हसत म्हणाली. सुमिताबाई आणि मंदामावशी दोघीही भगताकडं जायला निघाल्या. गावची वेस ओलांडून 20-25 मिनटं चालून झाल्यावर कोणत्या तरी अज्ञात गावातील एका जुन्या मसणवाटीजवळ आल्या. ते स्मशान न वापरातलं अगदी जुनाट होतं. जुनाट स्मशानाची एक खासियत असते बरं का. इथं शक्तिशाली प्रेतं, आत्म्यांचा जास्तीत जास्त वावर असतो. मांत्रिक, तांत्रिक आपल्या असीम शक्तीसाठी विविध जादूटोणा, काळ्या जादूच्या विधी करता अशी अपवित्र स्थळं निवडतात. कारण इथं केलेली विधी सफल होण्याची टक्केवारी जास्त असते. पण काळी जादू करणीची विधी जर नीट केली तरच. जर त्यात चूक झाली तर ते ध्यान कोपणार. मसणवाटीच्या बाजूला एक चौकोनी आकाराची झोपडी होती. त्या दोघीही त्या झोपडीत घुसल्या. आत एक 70 पार केलेला किरकोळ शरीरयष्टीचा म्हातारा, म्हणजेच तो भगत, नग्न अवस्थेत जमिनीवर बसला होता. भक्ताच्या पुढ्यात जमिनीवर लाल मातीचा चौकोनी आकार रेखटला होता. त्यावर 2 लिंबू ठेवले होते. मातीत लावलेल्या 2 अगरबत्त्या धूर सोडत जळत होत्या. त्या झोपडीतून एक विचित्र वास सुटला होता. बाजूलाच एका बोकडाचं शीर कापून ते विधीत ठेवलं होतं. ज्या बोकडाच्या तोंडावर माशा घोंगावत होत्या, त्या बोकडाच्या पुढ्यात एक पेटता दिवा ठेवला होता. ज्या दिव्याचा तपकिरी प्रकाश त्या निर्जीव शिरावर पडला होता. मंदामावशी आणि सुमिताबाई दोघीही भक्ताच्या पुढ्यात बसल्या. तशी मंदामावशीने सुमिताबाईंची ओळख करून दिली आणि त्यांचा त्रास सांगितला. होईल, पोर होईल, पण एक विधी करावा लागल. भगत्याने सुमिताबाईंना समजेल असा एक विधी सांगितला. इथून पुढे 7 दिवस रोज मध्यरात्री 3ला थंड पाण्याने आंघोळ करायची. केस मोकळी सोडायची. गळ्यात बिब्याची माळ घालायची. काळोख्या खोलीत नग्न अवस्थेत बसायचं. फक्त त्या काळोखात एक टिवळी पेटवायची. दोन्ही हातांच्या तळव्यांना सुईने टोचून रक्त बाहेर आणायचं आणि मग मी सांगतोय तो मंत्र म्हणून त्यानंतर सशाचं मांस खायचं, मद्य प्यायचं. 6 दिवस असं करायचं आणि शेवटी म्हणजे 7व्या दिवशी रात्री 12 वाजता हीच विधी करून त्यानंतर तुझ्या नवऱ्याबरोबर संबंध ठेवायचा. भगत्याने विधी सांगितली आणि त्यासोबत काही अटीसुद्धा सांगितल्या. हे बघ, इथून पुढचे 7 दिवस हा विधी करायचा आहे. एकदा का तू विधी करायला सुरुवात केलीस तर तुला तुझ्या घरातल्या देवांकडे पाठ फिरवावी लागेल. विधीच्या वेळी दिवा बंद ठेवावा लागेल. घरात काळोख ठेवावा लागेल. तुला देवाची पूजा करणं सोडून द्यावं लागेल. कोणत्याच देवधर्माच्या कार्याला हजेरी लावता येणार नाही. लक्षात ठेव, ह्यातली एक जरी चूक केलीस तरी ते पिशाच्च तुझ्यावर उलटेल. भक्त्याच्या अटीवर सुमिताबाईंनी फक्त हात जोडत मान हलवली आणि मंदामावशी व सुमिताबाई आपापल्या घरी आल्या. संध्याकाळ झाली.
मंगेश कामावरून घरी आले. घरी येताच त्यांना दिसलं आज घरातील सर्व लाईट बंद आहेत. देवघरातील देव अंधारात बुडालेत. मंगेश चालत घरात आले. स्वयंपाकघरात चूल पेटल्याचा तांबडा प्रकाश दिसू लागला. चुलीजवळ सुमिताबाई भाकऱ्या टाकत होत्या. सुमे, अगं लाईट तरी लावायची. मंगेशरावांनी असं म्हणत एक एक लाईट लावायला सुरुवात केली. विसरलेच हो मी. सुमिताबाईंनी पटकन खोटीत थाप मारली. खरं तर सुमिताबाईंनी विधीप्रमाणे वागायला सुरुवात केली होती. रात्रीचं जेवण झाल्यावर भांडी घासून रात्री 10:30 वाजेपर्यंत मंगेशराव आणि सुमिताबाई दोघेही झोपी गेले. पण सुमिताबाई मात्र झोपल्या नव्हत्या. त्यांनी फक्त झोपेचं सोंग घेतलं. डोळे बंद करून पडून राहिल्या. 3 वाजायची वाट पाहत होत्या. घड्याळात एकदाचे 3 वाजले. तशा सुमिताबाई अंथरुणातून उठल्या. एक नजर मंगेशरावांवर टाकली. दिवसभर काम करून ते चांगलेच थकले होते, ज्याने त्यांना गाढ झोप लागली होती. सुमिताबाई अंथरुणातून उठल्या. न्हाणीघरात आल्या. थंड पाण्याने आंघोळ केली. अंग न पुसता नग्न अवस्थेत घरातल्या एका खोलीत गेल्या. भक्ताने सांगितल्याप्रमाणे त्या खोलीत अंधार केला. सुमिताबाईंनी एक कापडी पिशवी सोबत घेतली होती, ज्यात विधीचं साहित्य होतं. प्रथम लाल मातीपासून त्यांनी एक चौकोनी आकार भुईवर आखला. त्यात 2 लिंबू मांडले. मद्याची बाटली ठेवली. सश्याचं मांस ठेवलं आणि मग तेलापासून एक टिवळी पेटवली. ती चौकोनात मांडली. त्या टिवळीच्या मंद प्रकाशाने सारी खोली भेसूरपणे उजळली. मागे भिंतीवर सुमिताबाईंची भयंकर अशी काळीशार सावली उमटली. सुमिताबाईंनी पिशवीतून काळ्या बिब्याची माळ काढली आणि गळ्यात घातली. एक टोकदार सुई बाहेर काढली. सुईचं धारदार टोक दोन्ही हातांच्या बोटांना टोचून त्यातून लालसर रक्त बाहेर काढलं. हळूच बोटातून निघणाऱ्या थेंबांचा स्पर्श लिंबाला अर्पण केला. दोन्हीही लिंबांवर हात ठेवून मंत्र उच्चारले. सुमिताबाईंनी एकूण 3 वेळा हा मंत्र उच्चारला आणि शेवटच्या क्षणी चौकोनी रिंगणातील टिवळीची ज्योत फडफडली. सुमिताबाईंच्या सर्व शरीराला एक विलक्षण झटका बसला. या विधीसरशी काहीतरी विलक्षण अशी अमानवीय शक्ती सुमिताबाईंच्या अंगात घुसली. खोलीतील वातावरण एका अनामिक अकल्पनीय ऊर्जेने भारलं गेलं. जणू त्या विधीने कुठल्या तरी अमंगळ शक्तीचा शिरकाव झाला होता. सुमिताबाईंनी त्यानंतर सश्याचं मांस खाल्लं आणि मद्याच्या बाटलीतील थोडंसं मद्य प्राशन केलं. कपडे अंगावर चढवून झोपी गेल्या. दुसऱ्या दिवशी सुमिताबाई नेहमीसारख्या सकाळी 6 वाजता उठल्या. मंगेशरावांसाठी डबा केला आणि 7:45 वाजता मंगेशराव कामावर निघून गेले. मंगेशराव कामावर जाताच सुमिताबाईंनी घरातील सर्व दारं खिडक्या लावून घेतल्या. रात्र असल्यासारखा घरात घनघोर गर्द असा अंधार पसरला आणि त्या अंधारात एक विलक्षण थंडावा जाणवू लागला. घरात स्मशानातील शांतता पसरली. अंधारात बुडालेल्या घरातल्या कोपऱ्यांजवळ काहीतरी मांडीत डोकं खुपसून बसलंय की काय असा भास सुमिताबाईंना 4-5 वेळा झाला. दुपारी जेवण करताना स्वयंपाकघरात आपल्या मागं कोणीतरी उभंय, एकटक आपली हालचाल पाहतंय असा भास व्हायचा. या अंधाऱ्या खोलीत आपल्या सजीव हालचाली आपल्या व्यतिरिक्त अजून कोणीतरी पाहत आहे.
सुमिताबाईंनी दुसरा दिवस कसा तरी घाबरत घरातल्या अंधारात घालवला. नेहमीसारखे संध्याकाळी मंगेशराव कामावरून घरी आले. त्यांना पुन्हा घरातील लाईट बंद दिसल्या. देव्हाऱ्यातला दिवा लावला नव्हता. परंतु यावेळी मंगेशरावांनी सुमिताबाईंना काहीही विचारलं नाही. स्वतः घरातील दिवे लावले. आंघोळ करून स्वतः देव्हाऱ्यात येऊन दिवा लावला. दिवा लावताना त्यांना एवढं कळालं की दिव्यातील वात सुकली आहे. याचा अर्थ 2 दिवस झाले देवाभोवतीचा दिवा पेटलाच नव्हता. यावर मंगेशराव काहीही म्हणाले नाही. त्यांना वाटलं सुमिताबाईंची पाळी आली असावी म्हणून ते गप्पच बसले. जेवण करून भांडी घासून बरोबर 10:30च्या दरम्यान जोडपं अंथरुणावर पडलं. सुमिताबाई फक्त डोळे मिटून झोपल्याचं नाटक करत होत्या. 3 वाजले तशा त्या अंथरुणातून उठल्या. सर्वप्रथम देव्हाऱ्याजवळ आल्या. अनावधानाने मंगेशरावांनी दिवा फुल भरून दिव्यामध्ये तेल ओतल्याने देवासमोरचा दिवा खूप उशिरापर्यंत तेवत होता. तोच दिवा सुमिताबाईंनी फुंकर मारून विझवला आणि मग नाणी घरात येऊन थंडगार पाण्याने आंघोळ केली. पुन्हा एकदा नग्न अवस्थेत विधी करायच्या खोलीत आल्या. चौकोनी लाल मातीचा आकार आखून त्यांची अघोरी विधी सुरू केली. 3:45 वाजेपर्यंत विधी आटपली. तशा त्या कपडे घालून अंथरुणात येऊन झोपी गेल्या. त्या रात्री सुमिताबाईंना एक स्वप्न पडलं. सुमिताबाईंना मूल झालं खरं, पण ते अर्भक जन्मतःच मेलं आणि त्या मेलेल्या मुलाची अंत्ययात्रा त्या हसत हसत पाहत आहेत असं त्यांना स्वप्नात दिसलं. नेहमीप्रमाणे सुमिताबाईंना सकाळी जाग आली, पण त्यांचं सर्व शरीर अशक्त झाल्यासारखं वाटत होतं. डोळ्यात थकवा जाणवत होता. शरीर दुखत होतं. मंगेशराव डबा घेऊन कामाला निघून गेले. जाताना त्यांनी हॉलमध्ये असलेल्या दिव्यावर नजर टाकली. दिव्यात काल टाकलेलं तेल थोडंफार शिल्लक होतं. दिव्याला पाहून असं वाटत होतं का त्याची वात मध्येच विझली गेली. मंगेशरावांना मनोमन वाटलं दिवा लावावा, पण कामाला उशीर झाला म्हणून त्यांनी फक्त देवाला हात जोडले आणि ते निघून गेले. त्यांना वाटलं सुमिताबाई दिवा लावतील, पण मंगेशराव जाताच सुमिताबाईंनी दारं खिडक्या लावून घेतल्या. घरात तोच अंधार पसरला आणि ती जहरीली थंडी घरात शिरली. घरात पसरलेल्या अंधारात काळी सावली हिंडताना दिसू लागली. कानावर भलते आवाज येऊ लागले, हसण्याचे, बडबडण्याचे. घरात सुमिताबाई एकटी. मग आवाज कोणाचा होता? पाहता पाहता सुमिताबाईंना ती अघोरी वामपंथी विधी करून 5 दिवस झाले. या 5 दिवसात त्यांच्या शरीरात, दिसण्यात, वागण्यात कमालीचा बदल झाला. नेहमी ताजातवाना असणारा चेहरा कोमजलेल्या कळीसारखा काळा निळा पडला. डोळ्यातील बुबळं कमालीची खोल गेली. डोळ्याखाली काळी वर्तुळं उमटली, जी अपुऱ्या झोपेची खून करून देत होती. शरीराने सुमिताबाई जरा अशक्त जाणवू लागल्या. डोक्यावरचे केस हळूहळू पिकू लागले. मंगेशरावांनाही घरातला आणि सुमिताबाईंमध्ये होणारा बदल जाणवला. घरात संध्याकाळी कामावरून मंगेशराव आले का त्यांना घर नेहमी काळोखात बुडालेलं दिसू लागलं. घरातला तो अंधार पाहून मनात भीती दाटून यायची. डोळ्यांना त्या अंधारात काहीतरी उभं राहून आपल्याकडे पाहतंय असा एक भास कायम व्हायचा. त्यासोबत सकाळी दुपारी देवपूजेमध्ये रमणाऱ्या सुमिताबाईंनी देवांकडे पाठ फिरवली आहे हे मंगेशरावांच्या लक्षात आलं. कारण गेल्या 5 दिवसांपासून
सुमिताबाईंनी देव्हाऱ्यातला दिवा पेटवला नव्हता. उलट संध्याकाळी मंगेशराव जो दिवा पेटवायचे तो दिवा दुसऱ्या दिवशी अर्धात जळालेला दिसून यायचा. अद्याप तरी मंगेशरावांच्या मनात सुमिताबाईंविषयी शंकेची पाल चुकचुकली नव्हती. पण 6व्या दिवशी, त्या दिवशी रविवार होता, सकाळी सकाळी मंगेशराव कामाला जायला निघाले. तोच दरवाजात टोक्यावर मोरपिसाची टोपी, सफेद रंगाचा पायघोळ अंगरखा, कमरेभोवती उपरणं गुंडाळलेलं, एका हातात चिपळ्या, दुसऱ्या हातात पितळी टाळ, कमरेला पावा, मंजिरी अशी वाद्य आणि काखेत झोळी, रंगीबिरंगी मण्यांच्या माळा, कंठावर गंधाचे टिळे असलेला वासुदेव मंगेशरावांच्या दारात उभा राहिला. सुमे, अगं दारात वासुदेव आलाय, त्याला वाढ काहीतरी, मंगेशराव म्हणाले. सुमिताबाई सुपात तांदूळ घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर आल्या. सुमिताबाईंकडे पाहताच वासुदेवाचे डोळे विस्फारले. न जाणो त्याला काय झालं असावं. तो धूम ठोकल्यासारखा घाईघाईने त्यांच्या दरवाजातून निघून गेला. अरे, या वासुदेवाला काय झालं? मंगेशराव स्वतःशीच पुटपुटले. मंगेशराव तसे देवाधर्मावर फार विश्वास ठेवणारे. ही गोष्ट त्यांना काही केल्या पटली नाही. घरात झालेला बदल, सुमिताबाईंमध्ये झालेला बदल, हे सर्व त्यांच्या नजरेतून सुटलं नव्हतं. जाता जाता ते एवढंच म्हणाले, सुमे, आज आपण जरा बाहेर जेवायला जाऊ. संध्याकाळी जेवण बनवू नको. मनाशी काहीतरी पक्का विचार करून मंगेशराव कामावर जायला निघाले. ते जाताच सुमिताबाईंनी त्या अघोरी नाट्याला सुरुवात केली. घराची दारं खिडक्या लावून घेतल्या. मंगेशराव गावातून चालत नाक्याकडे निघाले तेव्हा त्यांना मी म्हणजे आपल्याला अनुभव सांगणाऱ्या साळू आजीने थांबवलं आणि सुमिताबाईंबद्दल काही बाही विचित्र गोष्टी सांगितल्या. त्या म्हणाल्या, मंगेश, पोरा, माझ्या बोलण्याचा वाईट अर्थ काढू नको, पण गेल्या काही दिवसांपासून सुमिता जरा वेगळीच वागतीये. दिवसभर घराचा दरवाजा खिडक्या बंद करून अंधारात एकटीच बसून असते. मी 2-3 वेळा दुपारची बसायला म्हणून गेले, पण तिने दरवाजाच उघडला नाही. आणि मगाशी माझ्या दारात वासुदेव आला होता. तो मला म्हणाला, 2-3 घरं सोडून तुमच्या शेजारी राहणारी ही बाई करणी करते का? कारण तिच्या घरात एवढा काळोख पडला होता का त्या काळोखात मला कोणीतरी मांडीत डोकं खुपसून बसलेलं दिसलं. ते पिशाच्च होतं हे नक्की, आणि म्हणूनच मी तिथून दान न घेता निघून आलो. आजीचं बोलणं झालं तशा त्या निघून गेल्या, पण त्यांचे बोल मात्र गरम शिस कानात ओतल्याप्रमाणे मंगेशरावांच्या कानात घुमू लागले. शेवटी मंगेशराव विचार करत कामावर निघाले. आज कामावरून ते जरा लवकर घरी आले. आजीच्या सांगण्यानुसार दरवाजा बंद होता, खिडक्या लावलेल्या. मंगेशरावांनी 3-4 वेळा दरवाजा वाजवला. जेमतेम 15 मिनटं आवाज न देता वाट पाहिली, पण दरवाजा मात्र उघडला गेला नाही. मग जरा वेळाने त्यांनी हाक मारली तसा दरवाजा उघडला. दरवाजात चेहऱ्यावर अस्ताव्यस्त पसरलेले केस घेऊन निस्तेज शून्य भावनेने एका भूतासारख्या सुमिताबाई उभ्या होत्या. तुम्ही इतक्या लवकर आलात? सुमिताबाईंनी विचारलं. मंगेशराव या वाक्यावर काहीच म्हणाले नाही. त्यांनी फक्त घराकडे पाहिलं. आतमध्ये प्रकाश म्हणून दिसत नव्हता. मग त्यांनी सुमिताबाई दिवसभर काय करत असतील? घरात तर मनोरंजनाचं साधनही नव्हतं. मग सुमिताबाई एकट्या काय करायच्या? नक्की त्यांचं अंधारात काय चाललंय
हा विचार करून मंगेशरावांच्या अंगावर काटा आला. अगं, आज बाहेर जेवायला जाणार आहोत ना, चल तयारी कर. मंगेशरावांच्या वाक्यावर सुमिताबाई खुश व्हायला हव्या होत्या, पण त्या म्हणाल्या, परत यायला जास्त वेळ लागणार नाही ना, आणि हां, कुठे पूजेला तर जायचं नाही ना. सुमिताबाईंचा शेवटचा प्रश्न मात्र मंगेशरावांना जरा संशयास्पद वाटला. खरं तर ते एका पूजेला चालले होते. शेजारच्या गावात गणेश जयंतीनिमित्त गणपती बाप्पाची पूजा आणि महाप्रसाद सुरू होता. मंगेशरावांनी सुमिताबाईंना खरं सांगितलं नाही. ते म्हणाले, आपण हॉटेलमध्ये चाललोय. तेव्हा कुठे सुमिताबाई तयार झाल्या. अर्ध्या एक तासात दोघेही तयार होऊन घरातून बाहेर पडले. सायंकाळी 7 वाजता मंगेशराव आणि सुमिताबाई पूजेच्या स्थळी पोहोचले. मंगेशराव हॉटेलला जाऊ सांगून आपल्याला पूजेला घेऊन आले हे पाहून सुमिताबाईंची तळपायाची आग मस्तकात गेली. पण आता त्यांना उलट बोलणार कशा. शेवटी नाईलाजाने सुमिताबाई पूजेचा महाप्रसाद घ्यायला तयार झाल्या आणि तीच त्यांची चुकी झाली. गणपतीच्या मंदिरात जसा सुमिताबाईंनी पाय ठेवला तसं सुमिताबाईंचं सर्व शरीर थरथर करत कापायला सुरुवात झाली. छातीचे ठोके न जाणो का पण धडधड करत वाढू लागले. गणपती बाप्पाच्या प्रसन्न चेहऱ्याच्या मूर्तीकडे पाहताच त्यांना घाम फुटला. बेचैन वाटू लागलं. बाप्पाकडे पाहताच सुमिताबाईंना भीती वाटू लागली. सर्व शरीर ताप भरल्यासारखं गरम झालं. घसा सुकला. आपल्याला काय होतंय हे त्यांना कळून येत नव्हतं. कसा तरी त्यांनी स्वतःवर ताबा ठेवला. दर्शन घेऊन बाप्पाचा प्रसाद घेतला आणि तो प्रसाद तोंडात टाकताच सुमिताबाईंना जोराचा ठसका लागला. काही वेळाने ते दोघे पूजेतल्या महाप्रसादाचा लाभ घेऊन परतीच्या वाटेला लागले. आता 9:30 वाजून गेले होते. आभाळात अंधार भरला होता. मंगेशराव आणि सुमिताबाई दोघेही मातीच्या रस्त्याने चालत निघाले. अवतीभोवती बऱ्यापैकी शांतता. सुमिताबाई खाली मान घालून चालत होत्या. मंगेशराव 2 पावलं पुढे चालत होते. अचानक सुमिताबाईंच्या पोटात दुखू लागलं. जिभेवर विषारी लाळ जमा झाली आणि दुसऱ्या क्षणाला जे काही खाल्लं होतं ते उलटीमार्फत बकाबका बाहेर पडलं. सुमिताबाईंना रस्त्याच्या बाजूलाच वांती झाली. सुमिताबाईंनी खाल्लेला प्रसाद देवाचा होता आणि सुमिताबाई एका सैतानी शक्तीचा विधी करत होत्या, ज्या कारणाने त्यांना तो प्रसाद पचला नसावा. म्हणून कदाचित उलटी होऊन सारं बाहेर आलं असावं. सुमिताबाईंना उलटी झाली हे पाहून मंगेशराव काळजीपोटी धावत आले. सुमे, सुमे, अगं काय होतंय? त्यांनी काळजीच्या स्वरात विचारलं. तोच मंगेशरावांची नजर सुमिताबाईंना झालेल्या ओकारीवर पडली. त्यांना त्या उलटीत लहान लहान किडे वळवळताना दिसले. सुमे, सुमे, घरी चल, घरी, मंगेशराव म्हणाले. त्यांनी हळूच सुमिताबाईंच्या खांद्यावर हात ठेवला. तोच सुमिताबाईंनी मंगेशरावांचा हात झटकला. हट, दूर हो, असं म्हणत एक घाणेरडी शिवी घातली. सुमिताबाईंच्या तोंडून एक घोगऱ्या स्वरातला पुरुषी आवाज बाहेर पडला आणि सुमिताबाईंनी मंगेशरावांना धक्का देत जमिनीवर पाडलं. तो पुरुषी आवाज पुन्हा एकदा ऐकू येऊ लागला. सांगितलं होतं हिला 7 दिवस कोणत्याच देवधर्माच्या कार्यक्रमाला जाऊ नको, पण नियम तोडला. गेली तिथं मरायला. घाण खाऊन आली. बघ बघ कशी वकली आता, बघ. सुमिताबाई भयंकर हसू लागल्या.
त्यांचा तो बदललेला आवाज, बदललेलं रूप पाहून मंगेशरावांचा हृदयाचा ठोका चुकला. सुमे, सुमे, काय बोलतेस तू? मंगेशरावांचा भीतीने आवाज कापू लागला. कोण सुमी? तुझी बायको का? ती नाही इथं. मी यक्ष संबंध आहे. तुझ्या बायकोने मला गर्भधारणेसाठी बोलवलंय. रोज तिच्यासोबत विधिवत झोपतो मी. उद्या शेवटचा दिवस आहे. मी तिला माझा अंश देणार आणि मग एकदा का ही बाळंत झाली का हिला मारून हिचा आत्मा माझ्यासोबत घेऊन जाणार. एवढं बोलून होताच तो संबंध सुमिताबाईंच्या शरीरातून बाहेर पडला. तशा सुमिताबाई भानावर आल्या. त्या अमानवीय शक्तीने काही वेळ सुमिताबाईंच्या शरीराचा ताबा घेतला होता, ज्याने त्यांना अशक्त वाटू लागलं. कसे तरी मंगेशराव सुमिताबाईंना घरी घेऊन आले. त्या दिवशी सुमिताबाईंना अशक्तपणामुळे विधी करता आला नाही. तेव्हा त्यांना स्वप्नात तो संबंध शिव्या शाप देताना दिसला. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमिताबाई झोपेतून उठल्या. त्यांना जरा उशिरा जाग आली. मंगेशरावांनी सुमिताबाई झोपेतून उठल्या तशी त्यांना आधी आंघोळ करायला सांगितली आणि मग स्वतः त्यांना चहा दिला. दोघेही हॉलमध्ये बसले. मंगेशरावांनी जास्त आढेवेढे न घेता डायरेक्ट मुद्द्याला हात घातला आणि गेल्या 7 दिवसात सुमिताबाईंमध्ये झालेला बदल, तो वासुदेव निघून जाणं, आजीची भेट आणि तिने सांगितलेली माहिती व काल रात्री महाप्रसाद खाल्ल्यानंतर घडलेला भयानक प्रसंग, सोबत ते पिशाच्च काय म्हणालं, हे सर्व शांतपणे सुमिताबाईंना ऐकवलं. ही सर्व माहिती सुमिताबाईंनी भीत ऐकली. तो संबंध आपल्याला मारून घेऊन जाईल या भीतीने त्यांच्या कानसुळ्या गरम झाल्या. पोटात गोळा आला. सुमे, मी म्हणालो होतो ना, नको त्या म्हातारीच्या नादी लागू. हे करणी जादूटोणात चांगलं नसतं. एक वस्तू मिळते पण त्या बदल्यात खूप मोठी किंमत चुकवावी लागते. आपल्याला जरी या मार्गाने बाळ झालं, पण जर तू आमच्या संसारात नसशील तर त्याचा काय अर्थ? तू माझं ऐकलं नाही. आता बघ काय होऊन बसलंय, मंगेशराव म्हणाले. सुमिताबाईंनी मंगेशरावांसमोर हात जोडून माफी मागितली. माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली. मी हे सर्व फक्त बाळ होण्यासाठी केलं. मला माहीत नव्हतं हे सगळं होऊन बसेल, असं म्हणत त्या रडू लागल्या. मंगेशरावांना सुमिताबाईची दया आली. सुमे, आपल्याला आजच काहीतरी करावं लागेल. आज शेवटचा दिवस आहे असं त्या पिशाच्याने काल तुझ्या तोंडून सांगितलंय. हे सगळं म्हणून मंगेशराव काहीतरी ठरवून घरातून बाहेर पडले. ते साळू आजीकडे आले. मंगेशरावांनी सुमिताबाईंकडून काय अनर्थ घडलाय ही सर्व माहिती आजीला सांगितली. मंगेशरावांचं नशीब चांगलं का आजीच्या ओळखीत एक सत्पुरुष होता. आजीने त्या सत्पुरुषाचा पत्ता मंगेशरावांना दिला. मंगेशराव आणि सुमिताबाई दोघेही त्याच दिवशी दुपारी 1च्या सुमारास त्या सत्पुरुषाच्या घरी पोहोचले. त्यांचं नाव मेटकर. भूतबाधा, करणी, जारण मारण, मूठ मारण अशा काळ्या जादूंच्या शक्तीपासून लोकांना तारायचं काम ते करायचे. लोक त्यांना स्वामी म्हणत असे. त्या स्वामींना सुमिताबाईच्या नुसत्या चेहऱ्यावरून त्यांची ती काळी बाजू समजली. त्यांनी केलेली विधी समजली आणि त्यावरूनच स्वामींच्या शक्तीची प्रचिती या जोडप्याला आली. तरीसुद्धा स्वामींनी सुमिताबाईंना त्यांच्यासोबत काय घडलंय ही हकीकत सांगायला लावली आणि सर्व काही ऐकल्यावर म्हणाले, श्री स्वामी समर्थ. मंगेशराव एकदंताच्या
विघ्नहर्त्याच्या कृपेमुळे तुम्हाला तुमच्या बायकोचं हे दुष्कृत्य वेळीच कळालं. बरं झालं. तुम्ही जर आजचा दिवस सोडून उद्या आला असतात तर मी काहीच करू शकलो नसतो. स्वामी आणि गणपती बाप्पाची कृपा, त्या परमार्थाने तुम्हाला सुधारण्यासाठी एक संधी दिली. चला, त्या संधीचं सोनं करू. असं म्हणत स्वामी त्यांच्या घरी आले. घराच्या चारही बाजूंना गंगाजल शिंपडलं आणि मग घरात प्रवेश केला. घराच्या सर्व दारं खिडक्या लावायला सांगितल्या. घर स्वच्छ प्रकाशाने न्हावून टाकलं आणि मग सुमिताबाई ज्या खोलीत विधी करायच्या त्या खोलीत स्वामी चालत आले. त्या खोलीत कमालीची नकारात्मकता जाणवत होती. नाकाला घाणेरडा वास जाणवत होता. सुमिताबाई जिथे विधी करायच्या तिथे स्वामींनी मंगेशरावांकडून 1-1.5 फुटाचा खड्डा खणून घेतला. त्या खड्ड्यात 1 बाटलीभर गंगाजल ओतलं. आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे गंगाजल खड्ड्यात ओतताच ॲसिड ओतल्यासारखा सफेद धूर त्यातून निघू लागला. घाणेरडा, करपट, विष्ठा, मांस, मलमूत्र असे असह्य ओकारीयुक्त वास सुटले आणि त्या खड्ड्यात स्वामींनी सुमिताबाईंच्या डोक्यावरचे 5-6 केस टाकले. खड्ड्यावर माती टाकून तो खड्डा बुजवून टाकला. त्यानंतर स्वामी म्हणाले, अद्याप धोका टळला नाही. एक उपाय सांगतो, तो करा. ही खोली, हे घर जवळपास बंद ठेवा. महिनाभर. हवं तर सासूरवाडीला जाऊन राहा आणि महिन्याभरानंतर परत या. तोपर्यंत मी माझ्या मंत्रशक्तीने सर्व गोष्टी समूळ नष्ट करतो. आणि हो, ज्या विघ्नहर्तेच्या कृपेने हे सारं घडलंय त्या विघ्नहर्त्याला गणेश चतुर्थीला एक नवस करा. आम्हाला मूल होऊ दे. मी गणेश चतुर्थीला तुझं वाजत गाजत घरात आगमन करेल, कारण एकदंताची कृपा तुम्हा दोघांवर आहे, असं स्वामींनी सांगितलं आणि ते निघून गेले. मंगेशराव आणि सुमिताबाई त्याच दिवशी थोडेफार कपडे घेऊन सुमिताबाईंच्या माहेरी आले. महिनाभर हे जोडपं इथेच राहिलं. अशात त्यांना एक भीतीदायक गोष्ट समजली. मंदा मावशीने घरात स्वतःला फास लावून घेत आत्महत्या केली. नक्कीच देवाकडून तिला तिच्या कृत्याची सजा मिळाली. 1.5 महिना उलटल्यावर मंगेशराव आणि सुमिताबाई दोघेही आपापल्या घरी आले. स्वामींच्या सांगण्यानुसार त्यांनी गणपती बाप्पाला नवस केला, वर्षभरात आमच्या घरात पाळणा हलू दे. मुलगा मुलगी जे काही असेल तुझ्या कृपेने होऊ दे. जर आमचा नवस फळाला आला तर त्यानंतर येणाऱ्या गणेश चतुर्थीला तुझं वाजत गाजत घरात आगमन करेल. आणि झालंही तसंच. नवस केल्यानंतर साधारण 6-1 महिन्याने सुमिताबाईंना दिवस गेले. वर्षभरात मूल झालं आणि मूल झाल्यानंतर त्यांनी केलेल्या नवसाप्रमाणे घरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन केलं. त्याचबरोबर बदलापूरच्या महाराजाला मोदकाचा नैवेद्य दाखवला. अशा प्रकारे त्या विघ्नहर्त्याने सुमिताबाई आणि मंगेशराव यांच्या संसारावर आलेलं विघ्न दूर केलं. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.